नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे येत्या 26 मार्च रोजी भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे। विशेष म्हणजे आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीला पूर्णविराम मिळावा तसेच जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित व्हावी या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे। या अनोख्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या उपक्रमासाठी आमदार आशिष देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर नागरिक, भक्तगण आणि विविध सामाजिक संघटना या महाआरतीत सहभागी होणार आहेत। आमच्या निमंत्रणावर हजर राहिल्याबद्दल स्वागत करतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की संपूर्ण विश्व हे युद्धामुळे त्रस्त आहे। म्हणून पहिलेपासून चालू असलेलं युक्रेन रशियाचं युद्ध असेल किंवा आता चालू असलेलं इस्रायल अमेरिका इराणचं युद्ध असेल किंवा मध्ये सुरू झालेलं पाकिस्तान अफगाणिस्तानचं युद्ध असेल, यामुळे मानवजाती त्रस्त झाली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश आणि मोठ्या प्रमाणामध्ये जनसामान्य लोक याच्यामध्ये भरडले जात आहेत, मरत आहेत। अशा याच्यामध्ये नागपूर जे सातत्याने वेगवेगळ्या विचारांना समोर आणण्याचं ज्यांनी काम केलं आहे, एक शांतीचा संदेश घेऊन एक विश्व शांतीसाठी विश्वविक्रमी आरती महाआरती ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होईल अशी मर्यादा पुरुषोत्तम रामजींच्या म्हणजे रामनवमीच्या दिवशी आम्ही सावनेर येथे करतो आहे। आणि जो अयोध्येला महाआरतीचा रेकॉर्ड झाला होता तो नक्कीच तोडण्याचा संकल्प आमच्या सर्व संचलन समितीचा आहे। त्यासाठी महाआयोजन हे येणाऱ्या 26 तारखेला संध्याकाळी सावनेर येथे होत आहे। म्हणून अशा या विश्व शांतीसाठी विश्वविक्रमी महाआरतीचं लोकांना माहिती व्हावी, त्यासाठी आपल्या सर्वांची मदत ही आम्हाला गरजेची आहे। आणि आपल्या आपल्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत ही माहिती जावी आणि माहितीसोबत त्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं, यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनवरून सर्व त्यांचा चमू हा याच्यासाठी येणार आहे आणि एकत्रित दीप प्रज्वलित करून आरती करण्याचा जो रेकॉर्ड आजपर्यंत आहे त्याला तोडण्याच्या दृष्टीने आमची हे प्रयत्न आहेत। आणि अशा या महाआरतीला आपण देखील सहकुटुंब यावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। नहीं, इसमें सम्माननीय राज्य के लाडले मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब भी आने वाले हैं और वह भी ये विश्व वर्ल्ड रिकॉर्ड में सहभागी होने वाले हैं। तर आपल्या नागपूरची पोद्दारेश्वर मंदिरातली पूजा झाल्यानंतर ते तिथे सावनेरला येणार आहे आणि 5:30-6 वाजता ते तिथे पोहोचतील। नाही, आताचा जो अयोध्येमध्ये रेकॉर्ड झाला तिथच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तो जो रेकॉर्ड आहे तो एकत्रित जवळपास 2,500 लोकांनी येऊन आरती केल्याचा रेकॉर्ड आहे। आमचे प्रयत्न आहे की ह्यामध्ये किमान 15,000 लोक सहभागी होऊन तो रेकॉर्ड तोडतील। अयोध्यामध्ये जो दीपोत्सव होतो दिवाळीच्या पूर्वी, त्याच्यामध्ये मला जे काय आकडा 40-45 लाख दिव्यांचा आकडा होता आणि तो रेकॉर्ड झाला होता। त्यांनी त्यांचाच रेकॉर्ड मोडला तो त्या नाही, दीपोत्सव आणि आरती याच्यामध्ये फरक आहे। एकत्र येऊन सायमल्टेनियसली दिवे फिरवण्याचा हा रेकॉर्ड आहे, त्याच्या संदर्भात आपण बोलतो आहे। हा देखील तिथच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला होता। तो तोडण्याचा आणि त्याच्यापेक्षा जास्ती लोकांनी एकत्रित येऊन महाआरती करण्याचा विश्व रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्याची नोंद येईल अशी ह्या महाआरतीचं स्वरूप आहे। योगी आदित्यनाथांच्या उपस्थितीचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत तोडला जाईल। त्याने बघा, तोडल्या जाण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा
जास्ती संख्येने एकत्रित येऊन लोक रामनवमीच्या दिवशी रामाला आरतीच्या रूपाने या विश्व शांतीसाठी प्रार्थना करतात. आकडा किती आहे? हजारो म्हटलंय, नेमका आकडा किती राहणार? त्याने मी सांगितलं ना, किमान 15,000 लोक याच्यामध्ये सहभागी होते. भाऊ, हे महिला आणि पुरुषांनी आधार कार्ड घेऊन यायचं म्हटलं तर त्याचा काही फटका बसणार नाही तुमच्या या सूचनेला? त्याने याच्यासाठी म्हणतो आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे जे नियम आहे, दिव्यांचा हा महाआरतीचा कार्यक्रम आहे. म्हणजे आपण जिकरीचं काम करतो आहे, अशा याच्यामध्ये लहान मुलं जर आले आणि त्यांच्या हातून काही चूक झाली तर काही म्हणजे काही दुसरं घडू नये अशी अपेक्षा असल्यामुळे किमान मोठे 18 वर्षापेक्षा लोक आले तर चांगलं होते. आरतीला लागणारं सर्व सामान हा संस्था देणार आहे की स्वतः लोकांना आणायचं आहे? त्याच्यात नाही, तिथे सगळी तयारी सर्व दृष्टीने राहणार आहे. फक्त लोकांनी यावं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड ज्याचा चमू आहे तो त्यांची मोजणी करेल आणि त्याच्यानंतर आरतीमध्ये सहभागी व्हायचं आहे. त्या पहिले 2-3दा रिहर्सल देखील तिथे होणार आहे. या संदर्भात डॉक्टर पोद्दार साहेब आव्हान करायचं जिल्ह्यातील लोक, शहर आणि ग्रामीण. सर्व सन्माननीय पत्रकार, सर्व सन्माननीय पदाधिकारी, मला असं वाटते की विषय आपल्या लक्षात आलेला आहे आणि विश्वशांतीसाठी महाआरती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये, माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आणि माननीय या आमच्या सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये एक विश्वविक्रम करण्यासाठी आपण केवळ काम करत नाही आहे, तर युद्धमय परिस्थिती जी संपूर्ण जगामध्ये दिसते त्याच्या झळा आता आपल्यालाही त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आपण बघतोय की त्या ठिकाणी गॅससाठी, पेट्रोलसाठी रांगा लागलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण जग युद्धामध्ये होरपळत असतानाच विश्वशांतीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका ठेवून भगवान प्रभू रामचंद्राच्या रामनवमीच्या शुभ पर्वावर या महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी आपल्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील तमाम जनतेला त्या ठिकाणी आवाहन करतो की मोठ्या संख्येनं यामध्ये उपस्थित राहून हा विश्वविक्रम बघण्याची संधी, या विश्वविक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी आणि या माध्यमातून विश्वशांतीचा संदेश देण्याची संधी आपल्या जिल्ह्यातील हजारो नागरिकांना या माध्यमातून मिळणार आहे. आम्ही संपूर्ण तयारी त्या ठिकाणी केली. ग्राउंडचं नियोजन 100 लोकांचे त्या ठिकाणी बॉक्सेस तयार करून एका बॉक्समध्ये 100 लोक बसण्याची व्यवस्था, खुर्च्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिवे, ताटल्या, आगपेटी अशी सगळ्या प्रकारची व्यवस्था आम्ही केली. आणि आपल्याला माहिती आहे की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे जे पदाधिकारी आहेत ते अतिशय स्ट्रिक्ट आहेत आणि ते त्या माध्यमातून एकीकडे ड्रोनच्या माध्यमातून मेजरमेंट करतील, दुसरीकडे 100 लोकांचा जो ग्रुप राहील तिथे त्यांचा स्टुअर्ड राहणार आहे आणि तो स्टुअर्ड त्या ठिकाणी मोजणी करणार आहे. प्रत्यक्ष आरती करणारे किती आहेत, करेक्ट आरती करणारे किती आहेत ते तो बघणार आहे. तिसरीकडे जे एंट्री त्या ठिकाणी देणार आहे त्या एंट्रीच्या वेळेस बॅचेस देणार आहे आणि या बॅचेसच्या माध्यमातून मोजणी होणार आहे. व्हिडिओ शूटिंग संपूर्ण एंट्री करताना सुद्धा होणार आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारे लॅप्सेस राहता कामा नये, कुठलीही त्या ठिकाणी अप्रिय घटना घडता कामा नये यासाठी सुद्धा आम्ही संपूर्ण आमची चमू त्या ठिकाणी काम करते आणि सावनेर विधानसभा क्षेत्रातून तर हजारो लोक या कार्यक्रमाला निश्चितपणे येणार आहे. त्याचं नियोजन झालं आहे. आमचे 10 जिल्हा परिषद सर्कल आणि 4 नगरपालिका या सगळ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केवळ भाजपाचे कार्यकर्ते नाही तर सर्वसामान्य जनता आली पाहिजे. त्या ठिकाणी ज्या भजन मंडळी राहतात गावागावामध्ये, महिला बचत गट राहतात गावागावामध्ये, मंदिराचे ट्रस्टचे लोक आहेत, त्या लोकांना आम्ही आवाहन करतोय की हा अतिशय भक्तिमय वातावरणात घेण्याचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे जे लोक भारतीय संस्कृतीशी अतिशय चांगल्या प्रकारे जोडलेले आहेत आणि जे सातत्यानं पूजा अर्चना आराधना भजन कीर्तन
या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात अशा लोकांना आम्ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बोलावतोय आणि हा विश्वविक्रम निश्चितपणे होईल. आणि यासोबतच माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विश्वशांतीचा संदेश हा संपूर्ण जगामध्ये देण्याचं काम आम्ही करतोय. आपण सगळ्यांनी याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी द्यावी ही कळकळीची विनंती. धन्यवाद. माननीय मनोहरराव कुंभारे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, तेही या प्रसंगी आपले विचार करतील. आजच्या या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित माननीय आमदार आशिषबाबू देशमुख, डॉक्टर पोदार साहेब, सर्व पदाधिकारी उपस्थित, सर्व पत्रकार बंधू आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व आमचे बंधू. आता डॉक्टर साहेबांनी आणि आशिषबाबूंनी आपल्याला महाआरतीचं नियोजन कशा पद्धतीने होईल हे सर्व समजून सांगितलेलं आहे. त्या महाआरतीमध्ये विश्वाला शांतीचा संदेश देण्यासाठी जी महाआरती होणार आहे, माननीय मुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री, माननीय आशिषजी जयस्वाल साहेब हे सर्व त्या महाआरतीसाठी उपस्थित राहणार आहे आणि एक विश्वविक्रमी महाआरती त्या ठिकाणी होणार आहे. आज मी या ठिकाणी सर्व उपस्थित सर्व पत्रकार बंधू, सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी यांचं आभार मानतो आणि विनंती करतो की आपण सुद्धा 26 तारखेला 7 वाजता सावनेरला यावं किंवा प्रतिनिधीला पाठवावं असं मी आग्रहाचं निमंत्रण सर्वांना या ठिकाणी मी देतो आणि इथे थांबतो. सर्वांनी नाश्ता पाणी वगैरे करून ते ठिकाणी जावं. सर्वांना मी प्रश्न असतील तर हो. नाही, कसं आहे, हजारो लोक जेव्हा आरती म्हणतील तर ज्यांना जास्ती जी आरती माहिती आहे ती आरती म्हणावी असं गिनीज बुकवाल्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून श्री गणेश याची आरती होणार आहे. जास्तीत जास्ती लोकांना ती येते. भाऊ, हे आपण विश्वशांतीसाठी म्हटलेलं आहे हा कार्यक्रम. हो जी. याच्यामध्ये बाहेरचे विदेशाचे काही लोक येणार आहे का? त्या संदेश देण्यात विदेशातही देण्यासाठी बाहेर देशातील काही लोक नाही, ही चांगली सूचना आहे. या संदर्भात आता आम्ही 2 दिवस वर्किंग करू नक्कीच त्याच्यामध्ये. आणि फक्त बाहेर परदेशातले पण लोक बोलू, सर्व जाती धर्मीय लोक पण त्याच्यामध्ये सहभागी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. नागपूरची पॅनिक परिस्थिती सध्याला दिसत आहे. चित्र व्हिडिओ तसे आलेले आहेत. पेट्रोल पंपावर रांगा आहेत, एलपीजी मिळत नाहीये. सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये काय परिस्थिती आहे? नाही, नक्कीच बघा, सर्व दृष्टीने काल आदरणीय पंतप्रधानांनी देखील आपल्याला याच्या संदर्भामध्ये सूतोवाच केलं की युद्धजन्य परिस्थितीमध्ये जनसामान्यांपर्यंत ही झळ हळूहळू का होईनाही पोचते आहे. आणि म्हणून अशा याच्यामध्ये युद्ध लवकर संपवावं त्यासाठी आम्ही एक ज्योत जळवण्यासाठी जनतेला आवाहन करतोय. आणि ह्या महाआरतीच्या माध्यमातून मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या जन्मदिनी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी जर आपण एवढा मोठा महाआरतीचा संकल्प करू शकलो तर मला खात्री आहे की युद्ध देखील संपेल आणि जनसामान्यांना ज्या अडचणी ह्या उद्भवत आहेत त्या देखील त्या निमित्ताने संपतील. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याने कार्यक्रमाचे महत्त्व अधिक वाढले आहे. या महाआरतीत हजारो भाविक सहभागी होण्याची अपेक्षा असून धार्मिकतेसोबतच जागतिक शांततेचा संदेश देणारा हा उपक्रम ठरणार आहे. आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहन केले आहे. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.